प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजीचे नाव काय होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 गुणवंताबाई, 2 उमाबाई, 3 राजश्रीबाई, 4 म्हाळसाबाई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उमाबाई. प्रश्न क्रमांक दुसरा, शहाजीराजेंच्या सख्या भावाचे नाव काय होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हंसाजी, 2 संभाजी, 3 श्यामजी, 4 शरीफजी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शरीफजी. प्रश्न क्रमांक तिसरा, स्वराज्याचे पहिले स्वर सेनापती कोण होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 नेतोजी पालकर, 2 हंबीरराव मोहिते, 3 येसाजी कंक, 4 तानाजी मालुसरे. जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेतोजी पालकर. प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 संभाजीराजे, 2 शहाजी महाराज, 3 कवी कलश, 4 जिजाऊ माँसाहेब. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शहाजी महाराज. प्रश्न क्रमांक 5वा, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत लिहिली आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 पंजाबी, 2 इंग्रजी, 3 देवनागरी, 4 मोडी. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटेला ऑलवर प्रेस करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मोडी भाषा. प्रश्न क्रमांक 6वा, शिवरायांच्या काळात मराठ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्याचे काम कोणी केली? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश्वर महाराज, 2 रामदास स्वामी, 3 तुकाराम महाराज, 4 नामदेव महाराज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम महाराज. प्रश्न क्रमांक 7वा, शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला होता? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 6 जून 1674, 2 8 मार्च 1680, 3 जून 1677, 4 1 जुलै 1647. जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 जून 1674. प्रश्न क्रमांक 8वा, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 28, 2 30, 3 32, 4 25. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 32 मनाचे. प्रश्न क्रमांक 9, शिवरायांनी राज्याभिषेकावेळी कोणते मंडळ स्थापन केले? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 शिष्टमंडळ, 2 अष्टप्रधान मंडळ, 3 सैन्य मंडळ, 4 यापैकी नाही. तसेच या प्रश्नाचे हे उत्तर तुम्हाला येत असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अष्टप्रधान मंडळ. प्रश्न क्रमांक 10वा, शिवराय व अफजल खानाची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 प्रतापगड, 2 तोरणगड, 3 विशालगड, 4 रायगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रतापगड. प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय आरमाराचे जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 शंभूराजांना, 2 शिवरायांना, 3 मोरोपंतांना, 4 कान्होजी आंग्रे यांना.
तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटेला ऑल प्रेस करा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवरायांना। प्रश्न क्रमांक 12वा, शिवरायांनी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले होते? ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक 1 प्रतापगड, 2 राजगड, 3 कोंढाणा, 4 रामशेज। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोंढाणा। प्रश्न क्रमांक 13वा, शिवाजी महाराजांनी लढलेली शेवटची लढाई कोणती होती? ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक 1 उंबरखिंड, 2 पानिपत, 3 कर्नाटक युद्ध, 4 संगमनेर। जर या प्रश्नाचे उत्तर कोणाला येत असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संगमनेर। प्रश्न क्रमांक 14वा, शिवरायांचा पाऊलखुणा कोणत्या किल्ल्यावर आहेत? ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक 1 विजयदुर्ग, 2 सिंधुदुर्ग, 3 पद्मदुर्ग, 4 रायगड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 15वा, छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यूचे कारण काय होते? ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक 1 ताप, 2 लढाई, 3 विष, 4 यापैकी नाही। जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ताप। तर मित्रांनो, तुम्ही 15 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तर बरोबर दिली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी पुढे अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला घंटेला ऑल प्रेस करा आणि कमेंटमध्ये टाईप करा जय शिवराय।